हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा. मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चणा डाळची चटणी. ही चटणी जी आहे तुम्ही डोसा, उत्तप्पा आणि इडलीसोबत खाऊ शकता आणि ही चटणी फ्रीजमध्ये ठेवल्यास 2 ते 3 दिवस अगदी उत्तम राहते. तर चला मग सुरुवात करूया, चटणी बनवूया. तर ही चटणी बनवण्याकरता चणा डाळ जी आहे मी अर्धा वाटी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. आता ही चणा डाळ आपण मिक्सरमध्ये टाकूया. त्यानंतर बाकीचं साहित्य टाकूया. तर मी इथे ओला नारळ घेतलेला आहे, फ्रेश ते किसून घेतलेलं आहे, ते यामध्ये टाकूया. थोड्या लसणाच्या पाकळ्या आहेत. हे नारळ जे आहे फ्रेश नारळ पाणी जे असतं, नारळ पाणी त्याची ही मलाई आहे. जर तुमच्याकडे ती अवेलेबल नसेल तर तुम्ही ओलं जे नारळ असतं ते सुद्धा किसून इथे त्याचा वापर करू शकता, किंवा फ्रेश नारळाच्या मलाईची सुद्धा ही चटणी खूप छान वाटते. यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे, हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत 3 ते 4, आणि त्यानंतर मी इथे टाकत आहे थोडं जिरं 1 चम्मच, आणि चवीपुरतं यामध्ये आपण मीठ टाकूया. हे सर्व साहित्य टाकल्यानंतर यामध्ये थोडं आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करायचं. अगदी 5 मिनिटामध्ये ही चटणी तयार होते आणि खायलासुद्धा खूपच टेस्टी वाटते. तुम्ही आता मुलांच्या शाळा सुरू होत आहेत तर तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा ही चटणी देऊ शकता, इडली, उत्तप्पा, डोसासोबत. तर आता मी हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करत आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता सर्व साहित्य मी बारीक केलेलं आहे. आता एका कटोरीमध्ये आपण ही चटणी काढून घेऊया. ही चटणी कटोरीमध्ये काढल्यानंतर यामध्ये मी 1 लिंबाचा रस टाकत आहे. हा जो लिंबूचा रस आहे तो पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला थोडीशी आंबट चटणी हवी असल्यास तुम्ही टाका, किंवा मग आवडत नसल्यास तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. तर छान लिंबाचा रस टाकल्यानंतर मिक्स करायचं, आणि लिंबाचा रस टाकून ही चटणी खूप छान वाटते. अशी तुम्ही करून बघा एकदा. त्यानंतर आपण या चटणीकरता तडका तयार करूया. तर एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे मी. त्यामध्ये टाकत आहे 1 चम्मच जिरा आणि 1 चम्मच मोहरी, थोडीशा कढीपत्ता आहे. त्यानंतर हिंग टाकत आहे मी अर्धा छोटा चम्मच. तर लो फ्लेमवर आपण हा तडका तयार करून घेऊया. तडका तयार झालेला आहे. तर गरम गरम तडका आपण टाकूया चटणीमध्ये. तर हे बघा, अगदी 5 मिनिटामध्ये ही चणा डाळची चटणी जी आहे तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि सर्वात प्रथम तुमचा अमूल्य वेळ माझी रेसिपी पाहण्याकरता दिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच प्रकारे नेहमी सपोर्ट असू द्या, आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा न विसरता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्त रहा, मजेत रहा आणि माझं चॅनल बघत रहा, मराठी किचन विथ मनीषा.